बाजाची काठी हाती हळदीची वाटी हाती हळदीची वाटी. मारते अजून आला ना आपल्या व्हिडिओ मध्ये. कुठे आहे? हो आता नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, परवा साखरपुडा सोहळा हा पार पडलेला आहे गुरुवारी आणि आज आहे शनिवार आणि आज आहे विनायकची हळद. तर मित्रांनो, काही प्रथा ज्या आहेत त्या आपण शनिवारी हळदीच्या नाही करू शकत, तर त्या प्रथा काही विधी त्या आपण शुक्रवारी केल्या आहेत. त्या तुम्ही बघाच मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे. हात ये खरा गोर कुठं करवते जर असा नाही हात भिजावते हाताला भिजायला नको काय पायाने जरा लावायचं पोट्या बिट्याला दाखव फक्त असं माणूस नाही दाखवला आम्हाला युट्यूब. हा युट्यूब चल हा इथं ढिकून दिलं त्याच्या हात लावते ना हो तुझा काहीतरी हात दाखवा. हळदीला वेल लावू विनायका हळदीला त्याच्या आईनी रंग दिला त्याच्या आईनी रंग दिला. आता तोडी हळदीची विनय नवऱ्याच्या अंगासाठी विनय नवऱ्याच्या अंगासाठी विनयच्या हळदीला त्याच्या बाबानी रंग दिला त्याच्या बाबानी रंग दिला. दे बाजाची काठी हाती हळदीची वाटी हाती हळदीची वाटी वाजे बाजाची काठी वाजे बाजाची काठी हाती हळदीची वाटी हाती हळदीची वाटी. अलत कोल चढविते अलत कोल चढविते विनय तुझी रे आई विनय तुझी रे आई. वाजे बाजाची काठी वाजे बाजाची काठी सरून जाते बाबा माहेराची वाट विसरून जाते बाबा माहेराची वाट. नदीच्या किनारी बाई नदीच्या किनारी माहेराची वाट विसरून जाते माहेराची वाट. घ्या वळण कोण करताय? बाई गेले
पाहते नाही माहेराची वाट अरे सगळ्यांच्या पाया पड. हा तोकडास ना हे सगळ्यांच्या राजा म्हाताऱ्याचे हे झोपून पड पाया. पाटावर बसले आई मी फसले मायला विसर. काय माहिती लिहून गेले किती सगळे म्हणतात 18 काढायचे. उचलायचा नंतर लावून घेऊया. उचला सोमनागेश्वर उचला सरकवून नाही ठेवायचा. सरकून नको. मारुती चंद्रपूर गणपती यांना सुखाय काय कालेश्वर केमकेत कांबेच्या वैरवन सोमनागेश्वर महापुरुष राखणदार वचनच्या देव सर्व देवान 33 कोटी देवान उभे राहा. आज या विलास सावताने यांचा मुलगा विनायक यांचं लग्न कार्यासाठी जे आम्ही उल्पे काढलेले आहेत ते उल्पे काढताना आम्ही आमच्या माहितीप्रमाणे आमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे काढलेले आहेत. त्याच्यात काय चूक झाली असेल माफ कर. आणि त्यांचं जे शुभ कार्य आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारची अडचणी रुसवे फुगे कोणत्याही प्रकारचे येता कामा नयेत आणि सगळं कार्य सुसफल होऊ दे आणि सर्वांनी मिळून मिसळून राहून हे कार्य संपूर्ण चांगलं होऊ दे. तर मित्रांनो या विधी ज्या आहेत या प्रथा आहेत त्या आपण शुक्रवारी केल्या होत्या त्या शनिवारी नाही करू शकत आणि आजच्या ज्या विधी आहेत त्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे. आणि संध्याकाळचे वाजले आहेत 7 आणि थोड्या वेळाने आपण जाणार आहोत लग्न मंडपामध्ये. आणि थोड्या वेळापूर्वी क्लायमेट कोकणामध्ये असा झाला होता की असं वाटणार की पाऊसच येणार आहे असा पूर्ण हा क्लायमेट झाला होता. आणि संध्याकाळचं कोकणातलं तुम्ही वातावरण बघू शकता मित्रांनो. एकदम छान आणि सुंदर असं वातावरण आहे. आणि आज आमच्याकडे आले आहेत खास कोणच मित्रांनो ओळखा मी अगोदर सांगणार नाही. हिला बघून घ्या आणि हिला बघून घ्या आणि ह्याच्यामध्ये सांगा 2 बहिणी आहेत जोड्या ह्याच्यातली कोण मोठी ते ओळखा तुम्ही आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. काय नाव तुझा? सिद्धिका. जोरात बोल. सिद्धिका. आणि तुझा? श्रुतिका. श्रुतिका. आणि या आहेत आमच्या आजीबाई खास लग्नासाठी हळदीसाठी पवार साखरीमधून आल्यात. आमच्या काकी आहेत त्यांच्या आई आहेत आणि या दोघी काकीचे जे भाऊ आहेत त्यांच्या मुली आहेत. आणि आमची आजीबाई आतमध्ये झोपलेली आहे. आणि मित्रांनो आपण आता जाऊयाच पुढे. लग्नाचं मंडप बांधलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि मित्रांनो थोड्या काही विधी आहेत ज्या आपण आज केल्यात शनिवारी त्या तुम्ही बघून घ्या. आणि नंतर आपण फुल एन्जॉय करणार आहोत. हळद आज गाजवायची आहे आणि आमच्या वाटेत जेवढे पण आमचा मित्रपरिवार आहे सगळ्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे की हळद गाजवायची आणि ती हळद कशी गाजवणार ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे मित्रांनो. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघाच आपण हळद कशा प्रकारे गाजवलेली आहे ती.
अशी शकून परत आणि भवेला असं कष्ट करा. आपण मातीच्या शेतावर काम करतो तसं आणि भराभर उपसत जा. थोडे 4 दाणे शिल्लक ठेवा. द्या आणि मामा मागे असं उभा राहा भाच्याच्या इथे वरती धरून. फक्त ती काठी उंच आहे मला तिला लागून नका देऊ धडकवती. हाताला असं सरकवा असं आपण महिन्यावरती करतो तसं. बस सोडू नका मग घट्ट जरा मुसळ जड आहे. मुलाच्या कपाळी लावा. पाच वेळा कृती झाली की एकीने मुसळ घट्ट धरा. सावकाश. आता हे बघा मुसळ अशी धरून ठेवा. एकीने सोडा घट्ट धरा. फोटो हे मागे सांभाळा. हा बोरते वेळेला घालायचे आणि पायावरती दूध पाणी आणि आरती. मित्रांनो, हा आपला लग्नाचा मंडप आहे. बघू शकता तुम्ही, कोकणामध्ये आईस पाईस जागा असते, टेन्शन नसतं. आपल्या एका चोंड्यामध्ये पूर्ण हा लग्नाचा मंडप बसलेला आहे आणि खूप छान असं एकदम मोकळं मोकळं आहे. आणि हे जे पडदे आता आपण लावलेत ना, ते उद्या आता सोडणार आहेत खाली, कारण की कुत्रे वगैरे असतात तर पूर्ण वाट लावतात. आणि हा आपला एंट्री गेट. हे पुढे आलाय, पुढे फिरतोय. चालपाळ कालू, इकडे इकडे कालू. आणि मित्रांनो, समोर आहे आपला हा स्टेज आणि अजून काही थोडंफार अजून काम आहे.
ते आज रात्री नाहीतर उद्या सकाळी पहाटे पूर्ण होऊन जाईल आणि खूप छान अशा प्रकारे हा मंडप बांधलेला आहे. तर मित्रांनो आपण नंतर जाणार आहोत लग्नाचं जे घर आहे तिकडे आपण जाणार आहोत मित्रांनो. तिथे पण मस्त लाईटिंग वगैरे केली आहे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. सध्या तिथे स्पीकर चालू आहे, गाणी वाजत आहेत. तुम्हाला माहिती असेल नंतर मग बॅकग्राऊंडला कॉपीराईट येतं. आपण थोड्या वेळानं जाऊ तिकडे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो. आपण कशा प्रकारे ती सजावट केलेली आहे लग्न घराची आणि फुल एकदम भारी फिलिंग एकदम वेगळं असतं. आपण जे मुंबईमध्ये एकदम लाखो करोडोचे जे आपण मंडप हॉल उभे करतो आणि जे कोकणात जे आपण मंडप वगैरे उभे करतो त्याची जी मजा आहे ना मित्रांनो ती वेगळीच आहे. आणि हा अनुभव आणि हा आनंद तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तुम्ही लाखोच्या मंडपात जा या करोडोच्या मंडपात, पण जे आपल्या कोकणामध्ये जे आपल्या घराच्या समोर जे आपलं लग्न होतं आपल्या घराच्या अंगणामध्ये त्याची जी मजा आहे ना मित्रांनो, जी फिलिंग आहे ना मित्रांनो, ती तुम्हाला कोकण वगळता कुठेच भेटणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत विण्याच्या घरी, जिथे आपलं लग्न समारंभ चालू आहे. आणि डेकोरेशन बघा तुम्ही, एकदम खतरनाक. हा आहे आपला एंट्री गेट. एंट्री गेटच्या इथनं आपण लाइटिंग केलेली आहे. आणि आहे काय होतं अंटिता जोरात होते. हा आज गाजवायचे ना, गाजवायची हळद. तर मित्रांनो एक नंबर जबरदस्त लाइटिंग. हो नवरदेव काय म्हणताय? ठीक आहे. झाली हळद वगैरे लावायची आहे ना, अजून गाजवायची ना हळद. गाजवायचं ना बाबा. हा खांद्यावरती घेऊन नाचवणार तुला आम्ही. नको रे बाबा. कळलं काय? एवढं नको. कुठे गेले कुठे सगळे? तिथे जेवणाची तयारी चालू आहे. हो आई, हो जेवण झालं की नाही? नाही आता चालू केलं. मग जेवणार कधी आम्ही? नाही बा जेवण जेवण तिकडे झालं. तिकडे झालं आहे इथं तुम्हाला नाही जेवण, तो मग जेवण मिळणार आहे. सकाळचं आहे काय? कापून इकडून ठेवताय. हा इकडे कोण आहे? नाही मिळालं. इकडं आहे तिकडं. हा तो जेवण होतं ना तुम्हाला. हे गजादा कपडे घाल, असाच काय बसला उघडा? आय एम गजानन सावंत हा फ्रॉम तलावडी. कुठे कुठे मारते कुठे मारते ना आपल्या व्हिडिओ मध्ये अजून आला नाही ना गजादा? हा मारते ना अजून आला ना आपल्या व्हिडिओ मध्ये. कुठे आहे? हो आता इथे. मारते फुल व्हायरल तू आता. कुठे गेला? मारते ना कुठे गेला? मारते ना फुल व्हायरल तू आता. तर मित्रांनो अशीच खूप मजा मस्ती आणि तयारी चालू आहे. आणि थोड्या वेळामध्ये आपण आता ड्रम सेट आहे ते आता आपण थोड्या वेळाने चालू करणार आहोत. इथे पूर्ण ड्रम सेटची तयारी चालू केलेली आहे आणि थोड्या वेळात सगळे येतीलच, वाडीतले लोक जमा होतीलच. हळूहळू सगळे येतील. आता वाजलेत 8, 8:30पर्यंत सगळे जमा होतील. तर मग फुल जल्लोष.
मित्रांनो शुभ सकाळ. काल रात्री हळदीला खूप लेट झाला. घरी यायला 3:30 वाजले रात्रीचे आणि खूप एन्जॉयमेंट म्हणजे जबरदस्त हळदी. आणि मेन म्हणजे 2 ठिकाणी हळद होती, 2 मित्रांची हळद होती. इकडे पण तिकडे पण आम्ही दोन्ही साईडला जात होतो. तो दुसऱ्या हळदीचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल, कारण की मी तो शॉर्ट बनवला आहे. जास्त एवढं हे नाही, कारण की दोन्ही साईडला शूट करायचं होतं, त्यामुळे सहजा जमलं नाही मला ते शूट करायला. जे काही शूट केलं ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच. आणि मित्रांनो हळदी म्हणजे एकदम समारंभ, एकदम फुल जल्लोष, फुल आम्ही गाजवली हळद रात्रभर. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकणी धीरज यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.